नमस्कार. नमस्कार. माझा नमस्कार पोहोचला सगळ्यांपर्यंत? नाही? नमस्कार. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण सगळेजण उपस्थित झालात याबद्दल खूप आनंद वाटतोय. आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम मला वाटतं आपण मान्यवरांना सगळ्यांना मंचावर बोलवूनच कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना मी विनंती करते मंचावर त्यांनी कृपया यावं. संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपाल पटवर्धन, या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक सदानंद मोरे आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शैलेंद्र देवळाणकर, या सर्वांना मी मंचावर उपस्थित राहायची, स्थानापन्न होण्याची विनंती करते. ह्या पुस्तकाच्या अनुवादिका श्रीमती पौर्णिमा लिखिते यांनाही मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मनोविकास प्रकाशित या समहा या श्रीकृष्णाच्या वैचारिक चरित्राच्या अनुवादाचा आज प्रकाशन सोहळा होणार आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये त्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आज इथे पार पडतोय. मी सगळ्यात आधी प्रकाशक अरविंद पाटकर यांना व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत. त्यांची ओळख आपण करूच या, पण त्याआधी मला वाटतं आपण सगळ्यांचं पुस्तक देऊन, पुस्तकाची भेट देऊन स्वागत करूया. बहुलकर सर. शैलेंद्र देवळाणकर सर. प्राध्यापक सदानंद मोरे. आणि श्रीमती पौर्णिमा लिखिते. भूपाल पटवर्धन सर. सरांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते आशिष पाटकर यांना. या समहा या श्रीकृष्णाच्या वैचारिक चरित्राच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये, भांडारकर संस्थेमध्ये आजचा हा कार्यक्रम होतोय हे खरं तर खूप औचित्यपूर्ण म्हणायला हवं. भांडारकर संस्थेचं यंदाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राच्यविद्या विशारद होते, त्यांचा गौरव करण्यासाठी 1918 साली त्यांच्या हयातीमध्येच या संस्थेची निर्मिती करण्यात आली. आणि ही जी संस्था गाजली तीच मुळात महाभारतावरच्या संशोधनामुळे, किंबहुना त्याच्या चिकित्सक आवृत्तीसाठी, म्हणजे ज्याला आपण क्रिटिकल एडिशन म्हणतो, त्यासाठी ही संस्था खूप नावारूपाला आली. त्यामुळे महाभारत ही एका अर्थी या संस्थेची आयडेंटिटी आहे, ज्याला आपण निजखूण म्हणू शकतो असं म्हणायला हरकत नाही.
आणि अजूनही आजसुद्धा महाभारतावरचे अनेक प्रकल्प संस्था राबवत असते. अगदी आत्तासुद्धा लीना मेहेंदळे मॅडमची महाभारतावरची भाषणं अगदी नियमितपणे इथे होत असतात, किंवा चिंतामणराव वैद्यांनी लिहिलेल्या महाभारताचा उपसंहार या पुस्तकाचं अगदीच मागच्या वर्षी प्रकाशन झालं याच वास्तूमध्ये. आणि त्यामुळे श्रीकृष्णावरच्या ह्या वैचारिक चरित्राचं आज ह्या वास्तूत प्रकाशन होतं आहे, हे खरंच खूप औचित्यपूर्ण म्हणायला लागेल. अर्थातच त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की महाभारताच्या आजूबाजूला महाभारतात फिरणारा असा हा ग्रंथ आहे. आणि महाभारतावर आधारित असलेलं हे जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाची सुरुवात खरं तर हे पुस्तक लिहिलं गेलं अनेक वर्षांपूर्वी इंग्रजीमध्ये. डॉक्टर मोऱ्यांचा पोस्ट PhDचा हा प्रबंध होता, कृष्णा हिज मॅन अँड द मॅन अँड हिज मिशन नावाचा. आणि त्या वर्षी म्हणजे साल नेमकं काय असावं, 1990 साली त्यावर्षी विद्यापीठाचा जो सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा जो पुरस्कार असतो, तो पुरस्कारसुद्धा याला मिळाला होता. आणि त्यामुळे किंबहुना आजचा ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ह्या वास्तूमध्ये होतोय, हे खरंच खूप ही आनंदाची बाब म्हणायला हवी. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर श्रीकांत बहुलकर, संस्थेचे मानद सचिव आहेत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राच्यविद्या तज्ज्ञ आणि विशेषतः बौद्ध तंत्राचे अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. फक्त भारतीयच नाही तर अगदी परदेशी अभ्यासकसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आणि ते आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला मिळालेले आहेत. ही पण खरंच खूप आनंदाची बाब म्हणायला हवी. मनोविकास प्रकाशनाबद्दल फार काही वेगळं खरं तर सांगायची गरज नाही. गेल्या काही काळामध्ये त्यांच्या प्रकाशनगृहाची जी चढती कमान आहे ती आपण सगळेजण अनुभवत आहोत, किंबहुना वाचतही आहोत. खूप त्यांच्या प्रकाशनामध्ये वैपुल्य तर असतंच असतं आणि वैविध्यसुद्धा आहे, आपल्याला सगळ्यांनाच हे परिचयाचं आहे. अच्युत गोडबोलेंची अनेक विविध विषयांवरची पुस्तकं गेल्या काही काळात आपल्या सगळ्यांच्या वाचनामध्ये आलेली असतील. ती बहुतांश पुस्तकं मनोविकासनं प्रकाशित केलेली आहेत. आजच्या कार्यक्रमाचे जे निमंत्रक आहेत भूपाल पटवर्धन, ते सुद्धा संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेनं अगदी गेल्या वर्षभरात म्हणायला हरकत नाही, पण शताब्दीला साजेशी अशी प्रगती संस्थेची सुरू आहे. आणि मला वाटतं संस्थेच्या सभागृहाची जी इमारत आहे, नवीन जी इमारत आहे, त्याचंसुद्धा बांधकाम पूर्ण झालं आहे आणि पुढच्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. आता थोडंसं ज्या अनुवादिका आहेत या पुस्तकाच्या, पौर्णिमा लिखित आहे, त्यांच्याविषयी. महाराष्ट्र शासनाच्या मराठी शब्दकोशाच्या महाप्रकल्पामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ह्या पुस्तकाचं जे भाषांतर आहे, जो अनुवाद आहे, तो करावा असं खरं तर त्यांना कोणी म्हटलं नाही, तर अगदी अंतप्रेरणेतून स्वतःहून त्यांनी हे भाषांतर केलं. आणि त्यानंतर योगायोगाने सगळ्या गोष्टी घडत गेल्या. अर्थातच सगळ्या उपस्थितांच्या पुढाकाराने गोष्टी घडत गेल्या आणि आज हे पुस्तक साकारलं गेलेलं आहे, ज्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत इथे. शैलेंद्र देवळाणकरांविषयी सुद्धा खरं तर फार सांगायची गरज नाही. परराष्ट्र धोरणाचे खूप प्रख्यात विश्लेषक ते आहेत. आपण त्यांना अनेकदा विविध वृत्तवाहिन्यांमध्ये विश्लेषक म्हणून बोलताना आपल्याला खूप महत्त्वाची माहिती देताना पाहत असतो. मुंबई विद्यापीठामध्ये ते सध्या कार्यरत आहेत. डॉक्टर मोरेंनी हे जे पुस्तक लिहिलं 1990, त्यांनी आत्ताच सांगितलं, खरं तर वारकरी परंपरेतलेच असल्यामुळे त्यांना जो गीतेचा परिचय झाला तो ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने झाला. म्हणजे मला वाटतं अगदी वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी पहिलं प्रवचन केलं, ते सुद्धा ज्ञानेश्वरीतल्याच ओवीवर आधारित असं ते प्रवचन होतं. त्यामुळे त्यांचा जो गीतेशी, ज्ञानेश्वरीशी आणि पर्यायानं गीतेशी जो संबंध आला तो अगदी लहानपणापासूनचा आहे. तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी MA केलं आणि त्यानंतर त्यांचा PhDचा संशोधनाचा जो विषय होता तो सुद्धा गीताच होता. गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन हे त्यांच्या PhDच्या प्रबंधाचं नाव आहे. ह्याही प्रबंधाला
त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा जो पुरस्कार असतो गुरुवर्य रानडे दामले तो पुरस्कार मिळाला होता. आणि त्यानंतर कृष्णाच्या तत्त्वज्ञानाच्या संबंधात त्यांना संशोधन करायचं आहे आणि त्याचं तत्त्वज्ञान श्रीकृष्णाचं आणि त्याचं चरित्र ह्या दोहोंचा नेमका परस्पर काय संबंध आहे त्याविषयीच्या संशोधनासाठी म्हणून त्यांनी विद्यापीठ अनुदानाकडे तसा प्रस्ताव मांडला, तो सादर केला आणि त्याच्यासाठी त्यांना ती एक करिअर फेलोशिप, करिअर अवॉर्ड नावाची एक प्रतिष्ठेची मानली जाणारी फेलोशिप मिळाली आणि त्यातून मग हा सगळा जो ग्रंथ आहे कृष्णावरचा तो सादर झाला. आणि त्याच ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचं आपण आज प्रकाशन करतो आहोत. पौर्णिमा लिखिते यांनी केलेलं हे भाषांतर आहे या सम हा या नावाचं. या सम हा हे खरं तर आपल्या सगळ्यांना खूपच परिचित ओळ म्हणावी लागेल, कारण आपण अनेकदा अगदी रोजच्या व्यवहारामध्ये ही ओळ आपण वापरत असतो की ह्याच्यासारखा हाच आणि दुसरा कोणीच नाही. मोरोपंतांनी मला वाटतं हे उद्धृत केलेलं, त्यांची मोरोपंतांची ही पंक्ती आहे, झाले बहु होतील बहु परंतु यासम हाच. पण हे कृष्णाला त्यांनी, कृष्णाचं वर्णन करताना त्यांनी हे म्हटलेलं होतं, पण ते नेमकं तसं का म्हटलंय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं हे पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण कृष्ण हा नेमका एकमेवा द्वितीय का आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल. मला ह्या पुस्तकाच्या ब्लरवर लिहिलेला एक परिच्छेदही वाचून दाखवावा असा वाटतोय. वैचारिक चरित्र असं ह्या पुस्तकाला म्हटलेलं आहे. तर कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याचं चरित्र लिहिणं पसंत करण्याचं कारण सरळ आहे असं डॉक्टर मोरे म्हणतात. अवताराचं म्हणजे वैकुंठादी लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचं त्याच्या कृतीतून अनुकरण करणं मनुष्याच्या शक्तीबाहेरचं आहे असं समजून त्याला देव्हाऱ्यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजा अर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. एकदा तो देव आहे म्हटल्यावर त्याची थेट पूजाच होते. या उलट तो तुमच्या आमच्यासारखा मनुष्य असून स्वप्रयत्नांच्या बळावर त्यानं परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला अशी भूमिका घेतली तर त्यानं केलेल्या कृती ह्या मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचं अनुकरण करणं शक्य होतं. हा दैवी अवतरण आणि मानवी आरोहण यांच्यामधला फरक आहे. श्रीकृष्णाची, कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपं आपल्या पुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य आणि वंद्य ठरतो, तर दुसऱ्यामध्ये तो अनुकरणीय आदर्श बनतो. आणि म्हणूनच कदाचित ह्या पुस्तकाला श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र असं म्हटलेलं आहे. तो त्याचं मनुष्य स्वरूप काही अंशी मान्य करून त्याचा विचार नेमका काय होता, त्याचं तत्त्वज्ञान नेमकं काय होतं आणि त्याच अनुषंगाने त्याचं चरित्र कसं घडत गेलं किंबहुना त्यांनी स्वतःहून तसं घडवलं, या सगळ्याचा उहापोह आपल्याला ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. तर सगळ्यात आधी ह्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी अरविंद पाटकर जे प्रकाशक आहेत त्यांना प्रास्ताविक करायला सांगेन. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि डॉक्टर मोरे यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण, डॉक्टर मोरे यांना 60 वर्ष झाल्यानंतर त्यांची 60 साजरी करताना मोरे सरांनी 2 पुस्तकं मनोविकास प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होतील असं जाहीर केलं होतं. त्याला मला वाटतं 7-1 वर्ष झाली असतील. आणि त्यातलं पहिलं पुस्तक हे आज इथे आपण प्रकाशनासाठी आणलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी आपलं आत्मचरित्रसुद्धा मनोविकास प्रकाशित करील असं जाहीर केलेलं होतं. पण ते सध्या इतके व्यापात आहेत
की लेखनिक दिलं तरी त्याला सांगायला त्यांना वेळ मिळेल की नाही याची शंका आहे. त्यामुळे 75ला नक्की आम्ही ते प्रकाशित करू अशी खात्री आहे. त्यामुळे 2 पुस्तकापैकी एक पुस्तक आत्ता आलेलं आहे. कृष्णाचं वैचारिक चरित्र. तुम्ही आम्ही सर्वजण कृष्ण लहानपणापासून शाळेत असल्यापासून कृष्णाबद्दल ऐकत असतो, कृष्णलीला ऐकत असतो. आपण शाळेमध्ये अनेक नाटकं करताना कृष्णाची भूमिकाही करत असतो. आमच्या कोकणात तर जे दशावतारी नाटकं चालतात त्यामध्ये कृष्णाच्या भूमिका करणाऱ्याला खास महत्त्व प्राप्त झालेलं असतं. हा कृष्ण देवत्वापर्यंत गेलेला आपण पाहिलेला असतो. अशा कृष्णाला त्यांनी पहिल्यांदा माणसाच्या स्वरूपात आणलेला आहे आणि कृष्ण हा तुमच्या आमच्यासारखा कसा आहे हे त्यांनी दाखवून देण्याचा या पुस्तकातनं प्रयत्न केलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कृष्ण हा तुमच्या आमच्यातला एक माणूस होता. त्याचे सगळे व्यवहार माणसासारखे होते. हे सगळं त्यांनी आपल्या या पुस्तकातनं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून या पुस्तकाचं वेगळं महत्त्व आहे. आपल्यातल्या जवळजवळ सगळ्यांनी शिवाजी सावंतांचं युगंधर वाचलं असेल किंवा इतर नामांकित व्यक्तींची कृष्णावरची चरित्र वाचली असतील. ती चरित्र कृष्णाचं त्या ठिकाणचं असलेलं महत्त्व आणि कृष्ण या ठिकाणचा मोरेंनी समजावून दिलेला कृष्ण यामध्ये जो फरक आहे तो तुमच्या लक्षात येईल या पुस्तकाच्या निमित्ताने. या पुस्तकावर सुद्धा कोणी बोलावं तितक्यात ताकदीच्या व्यक्ती असाव्यात आणि म्हणून शैलेंद्र देवळणकर ही मोरे सरांचा आग्रह होता की त्यांनी बोलावं. ते अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकतील, कृष्ण मांडू शकतील. पण शैलेंद्र देवळणकर सर हे शासकीय आणि अशा विभागात आहेत की सध्या त्यांना बिलकुल फुरसत नसतानाही ह्या पुस्तकाच्या तारखा घेण्यामध्ये आमची ही पहिली आवृत्ती संपली आणि आज जी आवृत्ती तुमच्यासमोर सादर करतो ती दुसरी आवृत्ती आहे. म्हणजे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की आणि ह्याला 2 ते 2.5 महिने झालेले आहेत. म्हणजे असा एक प्रवाद आहे की एखादं पुस्तक संपवायला 5 ते 6 वर्ष लागतात. म्हणजे ते मुरून अगदी खाल मुरंबा केल्यासारखं ते पुस्तक जातं. तसं न होता कृष्णावरचं हे पुस्तक 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्याची पहिली आवृत्ती संपावी ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. मोरे सरांच्या लिखाणावर वाचकांचा किती विश्वास आहे हे या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मोरे सर लिहित आहेत म्हणजे ते ऑथेंटिकच असणार, ते वाचनीयच असणार आणि त्यातून आपल्याला नवं काहीतरी मिळणार. म्हणजे लोकमान्य ते महात्मासारखं पुस्तक जे लोकांनी उचलून धरलं त्यांची सगळीच पुस्तकं वाचकाने उचलून धरलेली आहेत. तसंच या हा हे पुस्तकसुद्धा वाचकाने उचलून धरलं. ही मनोविकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर देवळणकर सरांनी ही तारीख आज दिली. आजही मी 4 जुलैपासून अधिवेशन नागपूरमध्ये आहे. त्याची सगळी तयारी मागे त्यांच्या लागलेली आहे. अनेक विवाद प्रश्नावर त्यांची कामं चालतात. अशातूनही त्यांनी वेळ काढून या ठिकाणी आज ते आलेले आहेत आणि जितक्या वेगाने आलेले आहेत तितक्यात वेगाने जाण्याचेही त्यांना वेळ लागलेले आहेत. पण तरीसुद्धा या विषयावर ते बोलणार आहेत, अभ्यासपूर्ण बोलणार आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे मनोविकासने त्यांनाही एक विषय सुचवलेला आहे आणि तत्वतः त्या विषयाला त्यांनी मान्यता दिलेली आहे. तर सर तुम्ही आपलं डिपार्टमेंट बदलून घ्या आणि जिथे तुम्हाला किमान काम असेल असं विभाग घेतलात तर तुम्ही ते पुस्तक पुरं करू शकाल असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट, मनोविकास प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अनेक जण इथे जे मला दिसत आहेत ते सातत्याने येत असतात, भरभरून प्रेम करत असतात. दरवेळी त्यांच्या असं लक्षात येतं की आम्ही फळांची करंडी व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना देतो, पण यावेळी आम्ही दिलेली नाही फळांची करंडी. याचं कारण ती फळं
अशी एकत्र लावायला प्लॅस्टिकचा कागद लावावा लागतो आणि कालपासूनच 5,000 रुपये म्हणजे आता हे 30,000 रुपये इथेच गेले असते. म्हणजे मोरे सरांची सगळी रॉयल्टी त्यात गेली असती. ती जाऊ नये यासाठी आम्ही हा नवा पर्याय शोधलेला आहे आणि शासनाचे प्रतिनिधी असताना आपण तो नियम मोडू नये या दृष्टीने आम्ही हे आता या पिशव्यातूनच फळं न देता पुस्तकं आम्ही देऊन ती भेट आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला सगळे दिग्गज लोक आपल्याला लाभलेले आहेत. ही संस्थाही दिग्गज आहे, वक्तेही दिग्गज आहेत आणि ऐकणारे श्रोतेही उल्हासदादांपासून सगळे दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आता अरविंद काकांनी उल्लेख केला लोकमान्य ते महात्माचा आणि मला वाटतं तुकाराम दर्शनचा सुद्धा. महाराष्ट्रासंबंधी कुठलीही गोष्ट जर त्याच्याविषयी आपल्याला विचार करायचा असेल, काही ऐकायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल तर मोरे सरांकडे जावं असं म्हटलं गेलं आहे किंवा त्या संदर्भातली त्यांची पुस्तकं आपल्या सगळ्यांनाच परिचयाची आहेत. पण चरित्रकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख खरं तर आपण मान्य करायला हवी. कारण त्यांनी लोकमान्य टिळकांची 2 चरित्र त्यांची प्रकाशित झालेली आहेत. एक संक्षिप्त आहे आणि एक बृहत चरित्र आहे. नुकतंच आता पुढच्याच महिन्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींवरचं सुद्धा त्यांचं आणखी एक चरित्र प्रकाशित होणार आहे आणि हे श्रीकृष्णाचं चरित्र, श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र 1990 साली त्यांनी लिहिलेलं होतं. त्यामुळे ती एक खरं तर वेगळी ओळख म्हटली पाहिजे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने आता पुन्हा एक 25-27 वर्षांनंतर आज नव्याने त्यांनी ह्या सगळ्याला पुन्हा भेट दिली असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना या 25-27 वर्षांमध्ये महाभारत आणि श्रीकृष्ण हा त्यांच्या अभ्यासाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर विषय होताच. त्यामुळे आजच्या ह्या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी श्रीकृष्णाबद्दलचं आणि ह्या पुस्तकाबद्दलचं त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर बाऊलकर, डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, पुस्तकाचं मराठी भाषांतर ज्यांनी केलं त्या श्रीमती पौर्णिमा लिखिते, मनोविकास प्रकाशनाचे श्री अरविंदजी पाटकर, या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक मान्यवर, शशिकांत पागे साहेब आहेत, उल्हासदादा आहेत, आपण सर्व. खरं तर आज मला एका दृष्टीनं खूप समाधानाचं काय म्हणतात त्याला, समाधानाची भावना मनामध्ये येते. त्याचं एक कारण म्हणजे मी या संस्थेशी कित्येक वर्षांपासून लाईफ मेंबर म्हणून निगडीत आहेच. मधल्या काळामध्ये संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये, नियामक मंडळामध्येही काम करायची संधी मिळाली. पण आज हा जो संबंध आहे भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचा आणि माझा, तो या पुस्तकाच्या इथल्या प्रकाशनामुळं अधिक घट्ट झालेला आहे. त्याचं कारण मगाशी आत्ता अमृताने एक मुद्दा जो सांगितला की महाभारत ही या संस्थेची आयडेंटिटी आहे. जगभर ही संस्था जी ओळखली जाते, प्राच्यविद्येची संस्था म्हणून ओळखली जातेच, पण तिचं महत्त्वाचं योगदान हे म्हणजे महाभारताची क्रिटिकल एडिशन सिद्ध करणं हे होतं. आता या
क्रिटिकल एडिशनला समोर ठेवून श्रीकृष्णाचं चरित्र लिहावं असं मला वाटलं आणि मी ते लिहिलं. त्यानंतर त्याचा हा अनुवाद लिखिते बाईंच्यामुळे शक्य झालं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि त्या पुस्तकाचं इथे प्रकाशन आहे. पुस्तक प्रकाशनाला स्वीकारल्याबद्दल किंवा तसं इन्व्हाइट केल्याबद्दल मी मनोविकास प्रकाशनाचे मनापासून आभार मानतो. आणि त्यांच्या अत्यंत इफिशियंट कारभारामुळं खरोखरच या पुस्तकाची आवृत्ती देवळणकरांची तारीख घेता घेता संपली आणि ही दुसरी आवृत्ती आहे. तर म्हणून मला निश्चितपणे त्याचं समाधान आहे. महाराष्ट्राला कृष्णाबद्दल विशेष अप्रूप आहे. आपल्याकडं कृष्ण किती पहिल्यापासून आपल्याकडे येतो. आपल्या घरामध्ये लहान मुलाला बाळकृष्णाचंच रूप समजण्याचा प्रकार कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. आणि मोठं झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, विशेषतः कलाक्षेत्रामध्ये, मी या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की भारतीय कलेतून कृष्ण जर वजा केला तर फार थोडं शिल्लक राहील. संगीतात, कादंबऱ्यात, कथांमध्ये, चित्रांमध्ये, चित्रकलेमध्ये, नृत्यामध्ये तुम्हाला सगळीकडे कृष्ण दिसतो. म्हणजे कृष्ण हा भारतीय संस्कृतीला पुरून उरलेला असा एक मनुष्य आहे. आणि त्यामुळं त्याला अवतार मानलं जाणं हे अगदी स्वाभाविक होतं. तर या कृष्णाचा आपला संबंध पुढे इतका येतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तमाशामध्ये सुरुवात जी तमाशाची होती, अगोदर गण होतो, म्हणजे गणपतीची प्रार्थना होते, मग गवळण होते. तर या गणगवळणीमध्ये तुम्हाला कृष्णाचं पात्र आलेलं आहे असं सगळ्या तमाशांमध्ये. त्याला काही पर्यायच नाही, तमाशा वाटत ना त्याच्यात. तर ते अश्लीलतेकडे झुकतं म्हणून त्याच्यावरती बंदी घाला अशा प्रकारची एक मुवमेंट खूप पूर्वी आपले कोल्हापूरचे विचारवंत दत्ता बाळ यांनी केली होती. जुन्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल त्याप्रमाणे सरकारने काही दिवस बंदी घालूनही पाहिली, पण लोकांनी काही सरकारला दाद दिली नाही. कृष्णाबद्दल आपल्याला एवढी आपुलकी वाटते, म्हणजे कुणी कृष्णाची निंदा केली वगैरे म्हणून कोणावरती अजून खटला भरलेला नाही. म्हणजे कृष्णाबद्दल आपण जे काही बोलू ते लोक समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतात. इतका कृष्ण आपल्या जवळचा असतो. तर असा हा जो कृष्ण आहे, त्या कृष्णाचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे भगवद्गीता. आता ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. खूप पूर्वी आचार्य आत्र्यांनी एक सिनेमा काढला होता ब्रह्मचारी म्हणून. तर त्या सिनेमात कृष्ण नृत्य करतोय गोपींच्या बरोबर असं दाखवलं. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये कृष्णराव मराठे नावाचे एक सद्गृहस्थ होते. तर त्यांना लोक अश्लील मार्तंड असं म्हणायचे. म्हणजे ते स्वतः अश्लील लिहित नव्हते, अश्लील वाङ्मय दिसलं की खटला भरायचे. तर त्यांनी आचार्य आत्र्यांच्या फिल्मवरती आक्षेप घेतला होता, खटला भरला होता की हा आक्षेपार्ह भाग आहे आणि तो वगळला पाहिजे. त्यानिमित्ताने ती चर्चा झालेली सगळ्यांना आठवते. तर त्यावेळेला आत्रे असं म्हटलं होते की श्रीकृष्णाच्या चरित्रातून हे जर वजा केलं, म्हणजे गोकुळाबरोबर त्यांनी गोपींशी जे खेळ खेळला वगैरे वगैरे, तर श्रीकृष्ण म्हणजे एक विद्वान मल्ल एवढीच त्याची प्रतिमा शिल्लक राहील. विद्वान तर तो होताच, म्हणजे भगवद्गीता सांगितली त्या अर्थी तो विद्वान होता. आणि तो त्याने अनेक राक्षसांना दैत्यांना लोळवलं होतं. युद्धामध्ये तो क्रमांक 1चा होता त्या काळात. तर इतका असा कृष्ण आपल्या सगळ्या जीवनाला व्यापून उरलेला आहे. तर मी माझ्या PhDच्या प्रबंधासाठी कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा विचार केला, कृष्ण दी मॅन अँड हिज मिशन. आणि त्याच्यामध्ये मी असं दाखवून दिलं की भगवद्गीता ही मुख्यत्वे करून अध्यात्म ग्रंथ नसून तो सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानावरचा ग्रंथ आहे, असं माझं आर्ग्युमेंट त्या PhDच्या प्रबंधामध्ये होतं. आणि हे तत्त्वज्ञान कृष्णाने सांगितलं आहे, कर्माचं तत्त्वज्ञान. तर ती फिलॉसॉफी ऑफ ॲक्शन ही मी PhDच्या प्रबंधात सांगितली, थिअरी ऑफ ॲक्शन. आणि PhD मिळाल्यानंतर मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा मला असं वाटलं की ज्या कृष्णाने भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि ज्याचा आपण एक सामाजिक राजकीय अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला, ते त्यांनी फक्त नुसतं सांगितलेलंच आहे. कारण सांगणं फार सोपं असतं की प्रत्यक्ष आपल्या जीवनात त्याने ते आचरलेलं आहे. त्यानं ते जर आचरलेलं असेल तर त्याला ते तत्त्वज्ञान सांगण्याचा अधिकार आहे.
म्हणून त्या दृष्टिकोनातून कृष्णचरित्राकडे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून मग ते कसं पाहायचं, तर त्याचं तत्त्वज्ञान एका बाजूला आणि त्याचं चरित्र दुसऱ्या बाजूला, आणि दोघांच्यामध्ये काय संबंध आहेत हे मी पाहणार. या प्रकारचा अभ्यास यापूर्वी कुठेही झालेला नाही. त्यामुळं अनेकांचा असा समज आहे, विद्वान लोकांचा सुद्धा, की भगवद्गीता सांगणारा कृष्ण वेगळा, नंतर त्या द्वारकेमध्ये राज्य करणारा कृष्ण वेगळा, आणि गोकुळामध्ये गोपगड्यांसह रासक्रीडा वगैरे करणारा, दहीदूध चोरणारा तो आणखीन तिसराच. अशा प्रकारची लोकांची पाहण्याची वृत्ती अनेक अभ्यासकांची आहे. तर म्हणून मग माझ्या लक्षात काय आलं की कृष्णाबद्दल खूप वर्ष लोक खूप काही लिहित आलेले आहेत. पुराणांमध्ये आहेत, नाटकांमध्ये आहे, अनेक काव्य आहेत कृष्णावरती. पण कृष्णा चरित्राचं सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं ऑथेंटिक जर कुठलं प्रमाण असेल तर म्हणजे महाभारत. म्हणून माझ्या प्रकल्पामध्ये मी एका बाजूला भगवद्गीता आणि दुसऱ्यामध्ये महाभारतातली प्रमाणं फक्त, आणि मग इतरांचं काय, इतर काय फेकून द्यायची का नाही, असं नाही करायचं. इतर प्रमाणांमध्ये जे काही आपल्याला सापडेल साधनांमध्ये, म्हणजे मग ती साधनं म्हणजे उदाहरणार्थ पुराणं असतील वेगवेगळे, विष्णुपुराण, भागवत पुराण, ब्रह्मांड पुराण, वायुपुराण, पुराण आहेत अशी. त्याचप्रमाणे वेगवेगळी काव्य आहेत, वेगवेगळी नाटकं आहेत. भासाच्या नाटकांमध्ये श्रीकृष्ण येतो, विणी संवादासारखं नाटक आहे भट्टनारायणाने लिहिलेलं, संस्कृत साहित्य सगळं. तर कृष्णासंबंधी जे जे काही आहे ते आपण वाचलं पाहिजे. आणि महाभारताशी ते जिथे जिथे सुसंगत आहे तिथे जिथे ते स्वीकारायचं. महाभारत हा माझ्या दृष्टिकोनातून कसोटीचा दगड झाला या अर्थाने, आणि महाभारताशी जे विसंगत आहे ते नाकारायचं. आणि त्याचा फायदा काय झाला की महाभारत ज्या ठिकाणी कृष्णा चरित्राबद्दल काही माहिती देत नाहीत, अशा काही गॅप्स आहेत, काही जागा आहेत, त्या भरून काढता आल्या मला, आणि समग्र कृष्णचरित्र असं सिद्ध करता आलं. म्हणजे एकच मला उदाहरण सांगायचं आहे त्या जागेचं. ती जागा म्हणजे कोणती, की दुर्योधनाला बलरामाने गदायुद्ध शिकवलं, तो बलरामाचा शिष्य आहे, हे महाभारतामध्ये आलेलं आहे. त्यामुळं बलरामाला त्या दुर्योधनाबद्दल एक काय म्हणून आपुलकी असायची, मनातल्या मनात तो कुठेतरी जिंकावा असं वाटायचं. पण बलरामाने हे दुर्योधनाला कुठे शिकवलं, कधी शिकवलं, हे महाभारतात मिळणार नाही तुम्हाला. मग ते कुठे मिळेल, तर ते एका पुराणामध्ये मिळेल, ते विष्णू पुराणामध्ये मिळेल. की कृष्णाची आणि बलरामाची भांडणं झाली. त्याचं कारण असं आहे की ती एक वेगळी स्टोरी आहे, ती मी इथे सांगणार नाही. पण एक मणी होता अत्यंत मौल्यवान, सेमंतक मणी त्याचं नाव, तर तो चोरीला गेला, आणि तो कृष्णाने चोरला असा बलरामाला संशय आला. आणि कृष्ण काय हो म्हणे ना, तो म्हणायला लागला कुणी चोरला, आपण शोधून काढू. तर आला पंचायत झाली. तर मग बलराम कृष्णावरती रुसून द्वारका सोडून मिथिलेला जाऊन 4 वर्ष राहिला. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये दुर्योधनाने त्याचा फायदा घेऊन तो तिथे गेला आणि तो बलरामाकडनं गदायुद्ध शिकला. हे महाभारतात नाही, हे दुसरीकडनं. आता हे महाभारताच्या चौकटीची सुसंगत आहे, म्हणून अशा गोष्टी मी तिथनं सगळ्या घेतल्या, आणि त्याप्रमाणे हे एक वेगळं चरित्र सिद्ध झालं. ते असं सिद्ध झालं की कृष्णानं जे जे काही केलं ते त्याच्या भगवद्गीतेच्या उपदेशाशी सुसंगत होतं. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की श्रीकृष्ण हा त्या काळचा किंवा कुठल्याही काळचा अतिशय श्रेष्ठ असा राजकीय विचारवंत होता. आणि कृष्णाच्या काळामध्ये असे अनेक राजकीय विचारवंत होते की ज्यांची नावं भारतीय राजकीय विचारांच्या परंपरेमध्ये नेहमी घेतली जातात. म्हणजे भीष्म उदाहरणार्थ, विदुर, उद्धव. आता झालं काय, पुढे भक्ती परंपरा जशी वाढली तसं या भक्तांचं, या राजकीय विचारवंतांचं रूपांतर भक्तामध्ये झालं. अक्रूराचं आणि कृष्णाचं प्रचंड भांडण होतं. अक्रूराने कृष्णाच्या विरुद्ध इतकी कारस्थानं केली की सांगता सोय नाही. पुस्तकामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या आलेल्या आहेत. तर मग तो मुख्य मुद्दा येतो की अशा प्रकारचा कृष्ण जो राजकीय विचारवंत आहे, आणि तो नुसता राजकीय विचारवंत नाही तर तो प्रत्यक्ष कृती करणार आहे, कृतीला मार्गदर्शन करणार आहे, आणि तो नेहमी धर्माची बाजू घेणार आहे. तर मुख्य मुद्दा या पुस्तकामधला कसा आहे माहिती का, तो एक वेगळी पॉलिटिकल थिअरी, मी त्याबद्दल फार बोलणार नाही, देवळणकरांचा तो प्रांत आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की आपल्याकडे कौटिल्य हा सर्वश्रेष्ठ राजकीय विचारवंत मानला जातो, आणि तशीच प्रतिमा आहे भारताच्या बाहेरसुद्धा. परंतु आपण एक अतिशय वेगळा विचारवंत त्या निमित्ताने गमावला.
कौटिल्याकडे जास्त लक्ष देऊन त्याचं नाव क्षेमेंद्र. क्षेमेंद्र आपणाला फक्त औचित्य विचार ज्यांनी मांडला तेवढ्यापुरताच माहिती आहे. पण क्षेमेंद्र हा स्वतंत्र बुद्धीचा राजकीय विचारवंत होता आणि त्यानं नीतीची म्हणजे राजनीतीची एक वेगळी थिअरी मांडली. ती थिअरी कोणती आहे की नीतिर्नाम दिव्यम चक्षुः. नीती म्हणजे दिव्य चक्षु आहे, ही एक व्याख्या आहे. आणि स्वपरहितत्वम अमलत्वम. अमला प्रज्ञा म्हणजे नीती. नीती म्हणजे अमला प्रज्ञा. आता अमला हा शब्द पुष्कळ वेळेला हा तत्त्वज्ञानात जातो, मग तसं नाही आहे. ही राजकीय कल्पना आहे की अमलत्व, राजकीय प्रज्ञा ही अमल असली पाहिजे. पण अमलत्व म्हणजे काय तर स्वपरहितत्वम अमलत्वम, की आपलं तर हित साधतोच आपण, पण त्याचबरोबर दुसऱ्याचं शत्रूचं सुद्धा आपण हित जास्तीत जास्त पाहिलं पाहिजे, हे सांगणारी म्हणजे राजनीती आहे. तर कृष्णाचं संपूर्ण राजनीती या पद्धतीने गेलेली आहे. आणि ते ओळखणारा पहिला माणूस म्हणजे हा क्षेमेंद्र आहे. तर क्षेमेंद्र सापडला आणि क्षेमेंद्राच्या आधारे हे खूप चांगलं रिकन्स्ट्रक्ट अशा प्रकारे करता आलं. आणखी एक मुद्दा सांगायचा आहे. तर धर्म जो असतो, धर्म म्हणजे एक सर्वसाधारण चौकट माणसाच्या वागण्याची, की ते नियम आपण सगळेजण स्वीकारतो, त्यानुसार वागतो आणि म्हणून समाज सुरळीत चालतो. परंतु काही वेळेला अपवादात्मक परिस्थिती अशी निर्माण होते की ज्या वेळेला आपल्याला तो धर्माचा नियम जरा बाजूला ठेवावा लागतो. आता अशी अपवादात्मक परिस्थिती केव्हा येते किंवा कोणत्या परिस्थितीला अपवादात्मक म्हणायचं आणि वेगळ्या प्रकारची कृती करायची, हे ओळखणं म्हणजे नीती आहे. म्हणून त्याला दिव्य चक्षु असं म्हटलं. एक प्रकारची दिव्य दृष्टी आहे. तर ती नीती आणि धर्म ह्या दोन्ही गोष्टी जर बरोबर चालल्या तर समाज हा टिकतो, भरभराटतो, त्याला स्थैर्य लाभतं. पांडवांच्याकडे धर्म होता आणि नुसत्या धर्माने त्यांचं भलं झालं नसतं आणि सगळ्यांचं नुकसान झालं असतं. पण कृष्णानं नीतीच्या माध्यमातून त्यांच्या त्या धर्मामधल्या चुकीच्या गोष्टी त्या वेळेला दाखवून दिल्या आणि त्यांना अपवाद करायला लावलं. तर परमेश्वराच्या अवताराचं काम काय हे सांगताना ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या तोंडी एक ओवी घातली की मी काय करतो, धर्माशी नीतीशी सेजभरी. धर्म आणि नीती हे एकत्र आले पाहिजेत. नीती म्हणजे राजनीती. म्हणून तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की दया तिचे नाव भूतांचे पाळन, हा धर्म झाला. अनेक निर्दळन कंटकांचे, ही नीती झाली. म्हणजे कुठल्या भूताला केव्हा अपवाद करायचं आणि दंड द्यायचा, ही नीती झाली. धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असारते. तर कृष्ण म्हणजे धर्म आणि नीती यांचा मेळ. आणि तो मेळ त्यानं का घातला तर तो राजेशाहीच्या विरुद्ध होता. तो गणशाहीचा म्हणजे त्या काळातल्या लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. आणि त्यानं अर्जुनाला जे सांगितलं तेच तो स्वतः आयुष्यभर वागला. म्हणजे आपल्या जवळचे जरी लोक असले आणि जर ते धर्माच्या विरुद्ध वागत असले तरी त्यांचा निपात करायला हरकत नाही, असं कृष्ण सांगतो अर्जुनाला. कृष्णाने तेच केले पहिल्यापासून. पुतना ही कृष्णाची मावशी आहे, लक्षात घ्या. कंस हा कृष्णाचा मामा आहे. म्हणजे अर्जुनाला त्याने जे करायला सांगितलं हे त्याने आधीच केलेलं आहे, म्हणून त्याला ते सांगायचा अधिकार आहे. तर तो अधिकार केव्हा प्राप्त होतो, ती परिस्थिती कोणती असते, याचा विचार भारतीय राजनीतीमध्ये खूप खूप झालेला आहे. दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा पॉलिटिकल सायन्सला MA एखादा पेपर भारतीय राजनीतीवरचा असायचा, तरी आता जवळजवळ नसल्यात जमा आहे. त्यामुळे आपण आपला फार चांगला ठेवा गमावतो आहे. इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. काळ जरी कितीही पुढे गेला तरी काही मूलभूत तत्त्व भारतीय विचारवंतांनी याच्यामध्ये, जसं क्षेमेंद्राची राजनीतीची व्याख्या ही युनिक ही जगात कुठे केलेली नाही आहे. आणि क्षेमेंद्रानं बुद्ध आणि कृष्ण यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या गोष्टी या ठिकाणी आल्या. आणि शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो. तो मुद्दा असा आहे की अतिशय गाजलेला श्लोक जो आहे भगवद्गीतेमधला, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्धी अकर्तारम अहम अव्ययम. या श्लोकाचा सगळ्यांनी असा अर्थ लावला की श्रीकृष्णानं चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली. आता पहिला अर्थ सांगतो चातुर्वर्ण्यम मया सृष्टम,
तिथेही ज्ञानेश्वरांनी फार खुबीने ज्ञानबाची मेख मारलेली आहे. ते काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी, ही जी वर्णव्यवस्था आहे, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. हे श्रीकृष्णाच्या परमेश्वराच्या नावाखाली झालेलं आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. पण ज्ञानेश्वरांचं म्हणणं बाजूला ठेवू. दुसरा भाग जो आहे ना, चातुर्वर्ण्य व्यवस्था किंवा कुठलीही सामाजिक व्यवस्था ही एक फंक्शनल व्यवस्था असते त्या त्या काळची, आणि नंतर काळाप्रमाणे ती बदलावी लागते. म्हणून श्रीकृष्णाचं सांगतो की तस्य कर्तारम अपि माम विद्धी, मी त्याचा कर्ता आहे आणि मी त्याचा अकर्ता पण आहे. तर अकर्ता याचा अर्थ अध्यात्मशास्त्राप्रमाणे लोकांनी ज्याला केलेल्या कर्माचा लेप लागत नाही वगैरे असा केला, असं नाही आहे. कारण मुळात ते बेसिकली पॉलिटिकल फिलॉसॉफीचं टेक्स्ट असल्यामुळं अकर्ता याचा अर्थ काय आहे. तर मला बरोबर राजनीतीवरच्या पुस्तकामध्ये कामंदकाचं नीतिसार जे आहे त्या नीतिसारावरची एक टीका पाहायला मिळाली. 2 टीका आहेत आणि त्यांनी बरोबर अर्थ केला आहे. म्हणजे तो कोणता, की जो दूत आहे तो कसा असला पाहिजे, त्याची क्वालिफिकेशन सांगितलेली आहेत की अकर्ता वैराणाम. म्हणजे आपल्या राजाचं दुसऱ्या राजाशी जर वैर असलं तर ते वैर त्याने शमवलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. अकर्ता वैराणाम म्हणजे या ठिकाणी अकर्ता याचा अर्थ नष्ट करणारा, शमन करणारा. म्हणून चातुर्वर्ण्य मी निर्माण केलं, मी नष्टही करीन. म्हणजे समाजात ते निर्माण झालं आणि जेव्हा समाजाच्या गरजा बदलतील, दुसऱ्या गरजा उत्पन्न होतील ना, अर्जुन त्यालाच घाबरत होता ना की वर्णसंकर होईल. कृष्ण म्हणतो होऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. हे असं उलटं आहे नेमकं. तर हे सगळं मला या महाभारताच्या आधारे करता आलं. तेव्हा धर्म आणि नीती यांचा मेळ घालणारा हा फार मोठा, हे या समहा हे याचं जे शीर्षक आहे ते मोरोपंतांनी घेतलं. आणि मोरोपंतांनी तरी कुठनं घेतलं, महाभारताच्या द्रोणपर्वामध्ये श्रीकृष्णाबद्दलचा एक श्लोक बहुतेक संजयाच्या तोंडी आहे, त्याचं हे पॅरेफ्रिजिंग आहे. तो श्लोक सांगतो आणि थांबतो. तो श्लोक असा आहे, कृष्ण कसा आहे महाभारतकार म्हणतायत, सत्व कर्मान्वयैर्बुद्ध्या प्रकृत्या यशसा श्रिया नैव भूतो न भविष्यती कृष्णतुल्य गुणोपुमान. की प्रकृतीनं, कर्मानं, प्रकृतीनं, यशानं, श्रीनं म्हणजे समृद्धीनं अशा सारखा, याच्यासारखा कृष्णतुल्य पुरुष पूर्वी झालेला पण नाही आणि नंतर होणार पण नाही. तर त्याच्यावरती मोरोपंतांनी ते लिहिलं त्यांच्या आर्य भारतामध्ये, झाले बहु होतील बहु परी या सम हा म्हणजे युनिक. तर अशा या युनिक पुरुषाचं चरित्र लिहायची मला संधी मिळाली. म्हणजे आपण काहीतरी नक्की आयुष्यात येऊन केलं अशी माझी भावना आहे. आणि या पुस्तकाचं मराठी प्रकाशन त्यांनी केलं ते आमचे ज्येष्ठ स्नेही अरविंद पाटकर, हे त्यांना मी 4 वर्षांपूर्वीच कबूल केलं होतं. आणि मधल्या काळात मला वेळ मिळेना हा अनुवाद करण्यासाठी, पण सुदैवानं श्रीमती पौर्णिमा लिखिते स्वतःहून पुढे आल्या आणि त्यांनी मला विचारलं की या पुस्तकाचा अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे, तर करू का. मी म्हटलं काय म्हणजे देवाने पाठवून दिलं कोणाला तरी, आपल्याला काय जमत नाही. आणि मला खरंच जमलं नसतं, माझ्या मागे इतके वेगवेगळ्या प्रकारचे व्याप असतात, ते जवळजवळ विषय मागेच पडला असता. पण ताईंनी खूप मन लावून, म्हणजे आत्ता बौळकर सर म्हणाले की हे अनुवाद आहे असं वाटतच नाही, हे मूळ पुस्तक आहे सदानंद मोरे यांनी लिहिलेलं असं वाटतं. एवढं हे चांगलं उतरलेला असा हा अनुवाद आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि देवळणकरजी त्यांच्या अतिशय व्यस्त बिजी, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं शिक्षण कारण ते चालवत आहेत आज लक्षात घ्या, त्यामुळं त्यांचा वेळ हा खरोखर बहुमूल्य आहे. त्यांनी वेळ दिला, इथं आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि भांडळकर इन्स्टिट्यूटनी हा कार्यक्रम घेतला आणि खऱ्या अर्थानं या पुस्तकाला न्याय दिला, त्याबद्दल मी संस्थेचे, बौळकरांचे, पटवर्धनांचे आणि इतर सर्व मंडळींचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप इंटरेस्टिंग गोष्टी या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळाल्या. श्रीकृष्ण जसं मोरे सर म्हणाले की अगदी खूप आपल्या घरातला असल्यासारखं, देवघरातला असतो, घरातला असतो आणि तो तसाही आहे आणि असाही आहे. तर ह्या दोन्ही बाजू या पुस्तकामधून आपल्या समोर येतात. तर मी उपस्थितांना विनंती करते की पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी करावं.
खरं तर अनेकदा श्रीकृष्णाकडे पाहताना सर्वसामान्यांच्या बोलण्यामध्ये ज्यांना अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये श्रीकृष्णाच्या आयुष्यातल्या काही घटना माहिती आहेत किंवा महाभारताच्या संदर्भातली काही माहिती आहे, ते बोलताना अनेकदा श्रीकृष्णाकडे चीटर म्हणून पाहतात. कारण त्यांनी अनेकदा अशा प्रकारे, म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, तर त्यांनी ज्या पद्धतीनं ते स्वतःच्या किंवा पांडवांच्या फायद्यासाठी ते सगळं करून घेतलं, किंवा इवन जरासंधाच्या बाबतीत जसं गाईड केलं की इकडे एक पाय टाक आणि तिकडे एक पाय टाक तरच तो मरेल, तर ही एका पद्धतीनं चिटिंग आहे असं खरं तर अनेकदा बरेच जण म्हणतात. पण जसं आत्ता डॉक्टर मोरेंनी सांगितलं की अपवाद नेमका कुठे करायचा हे त्याला माहिती होतं, आणि ती जी नीती आहे तर ती नीती खरं तर वापरून त्याचं धोरण बनवता येतं का, कसं येईल, आणि त्या विषयावर प्रकाश टाकावा अशी मी विनंती करते डॉक्टर शैलेंद्र देवळाणकरांना. धन्यवाद सर. आजच्या ह्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ विचारवंत आदरणीय मोरे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत बहुलकर साहेब, त्याचप्रमाणे प्रकाशक पाटकरजी, जो अनुवाद ज्यांनी आज केलेला आहे श्रीमती पूर्णिमा लिखिते मॅडम, आजचा दिवस हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस मी नक्कीच मानतो. कारण एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे, त्याचा मी साक्षीदार बनलो आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांनी हस्ते वगैरे हा शब्द वापरला होता, तेवढा मोठा मी नक्कीच नाही, आणि ते पण मोरे सरांचे पुस्तक. मी एवढंच म्हणेल की या प्रसंगी मला उपस्थित राहता आलं, त्या निमित्ताने माझ्या अत्यंत सध्या मी प्रशासक म्हणून काम करतो आहे, मंत्रालयामध्ये आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या प्रशासनामधनं जवळपास 15 दिवस दररोज 1.5 ते 2 तास मी बाहेर काढले. हा मला अगदी मनपूर्वक आनंद आहे. आणि मी सातत्याने हे पुस्तकातले दिवसाला 10-12 पानं वाचत गेलो. ते वाचन करत असताना यातले काही रेफरन्सेस थोडे मी इतर काही पुस्तकांबरोबर मॅच करून बघायचो. त्यानिमित्ताने प्रथम तर मी ही गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट करू इच्छितो की मी राज्यशास्त्रामधला आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण, त्यातल्या त्या डिफेन्स, सिक्युरिटी या विषयांचा विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे. त्यामुळे या पुस्तकाकडे त्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मला मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. आणि मी आज तुमच्यासमोर माझे जे विचार या संदर्भामध्ये मांडणार आहे हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विद्यार्थी श्रीकृष्णाकडे ॲज अ डिप्लोमॅट म्हणून कसा बघतो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विद्यार्थी महाभारताकडे एक रिलिजियस टेक्स्ट म्हणून नाही, ते इंटेलेक्च्युअल टेक्स्ट म्हणून कसा बघतो, या दृष्टिकोनातनं आजची माझी मांडणी राहणार आहे. या पुस्तकाचं वाचन करत असताना जसं मी आत्ता मोरे सरांना सुरुवातीला बोललो की मी 1815चे व्हिएन्ना काँग्रेस जी झाली होती की ज्यामध्ये डिप्लोमसीचा पाया हा रोवला गेला होता, राजनयाचा पाया हा रोवला गेला होता. राजनय म्हणजे नेमकं असतं काय? राजनय म्हणजे जसं प्रत्येक व्यक्तीमध्ये परस्परांशी व्यवहार असतो, तसा ह्या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत. ह्या देशांना देखील परस्परांशी व्यवहार करावा लागतो, संबंध ठेवावे लागतात. त्यामध्ये अनेकदा सौदेबाजी असते, बार्गेनिंग असते, आणि त्यासाठी अत्यंत उत्तम बार्गेनर हे राष्ट्रांना नेमावे लागतात. जसे प्रत्येक व्यक्तीचे आपल्या आयुष्यामध्ये काही उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात, तसेच प्रत्येक राष्ट्राचे देखील आपले काही उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात. जसं प्रत्येक व्यक्तीला जन्मतः त्याचं संपूर्ण जे लाईफ स्पॅन आहे हा सत्तेभोवती अनेक प्रकारे फिरत असतो, आणि प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये
सत्ता प्राप्त करून घ्यायची असते, मग सत्तेच्या संकल्पना त्यांच्या वेगवेगळ्या असू शकतात. तशी प्रत्येक राष्ट्राची देखील संकल्पना असती, इच्छा असती की त्यांना देखील सत्ता प्राप्त करून घ्यायची आहे, आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि त्यासाठी त्यांना इतर देशांबरोबर आपले संबंध त्या पद्धतीने ठेवावे लागतात, बार्गेनिंग करावी लागते, आणि म्हणून बार्गेनर्स नेमले जातात. आपल्या अलीकडच्या काळामध्ये याला इन्स्टिट्यूशनलाइज्ड स्वरूप आलेलं आहे. आपण UPSCकडनं इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आपण डिप्लोमॅट्स निवडतो, काही तज्ज्ञ लोकांना लॅटरल एंट्री देऊन आपण अँबॅसिडर्स बनवतो. हा प्रकार अलीकडच्या काळात व्हायला लागला आहे. परंतु मी ज्या वेळेला 1994 डिप्लोमसी म्हणून हेनरी किसिंजर, अतिशय व्हेटरन डिप्लोमॅट अमेरिकेचे होते, आणि ज्यांनी अमेरिका आणि चीनमध्ये जो प्रचंड विसंवाद होता तो विसंवाद दूर करून 1970-71 त्यांच्यामध्ये मिलाप घडून आणला होता, हाच तो हेनरी किसिंजर. आणि त्यांनीच ते पुस्तक लिहिलं होतं 1994. त्यावेळेला हेनरी किसिंजरनी अलीकडच्या काळामध्ये राज्यशास्त्रामध्ये राज्य असेल, राष्ट्रीय हितसंबंध असेल, सार्वभौमत्व असेल, राष्ट्रांमधले संघर्ष असेल, युद्ध, तह या संदर्भातल्या अटी, राष्ट्रांचे प्रमुख परराष्ट्र धोरणाचे प्रमुख आधार, या सगळ्या गोष्टींचं श्रेय हे प्रामुख्याने 1648चा वेस्टफॅलिया ट्रिटी आणि 1815चं व्हिएन्ना ट्रिटी याला प्रामुख्याने त्याचा स्रोत म्हणून मानलं होतं. परंतु ज्या वेळेला या हा हे पुस्तकातलं प्रत्येक पान मी वाचत होतो, त्यावेळेला मला जाणीवपूर्वक असं जाणवलं की महाभारत असेल, गीता असेल, की कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, खरं म्हणाल तर सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत त्यांचं इंटरनल आणि एक्सटर्नल स्पेअरमधलं काय काम आहे, मग ते फॉरेन अफेअर्समधले डिप्लोमॅट्स असतील त्यांचं नेमकं काय काम आहे, या सगळ्यांचे अत्यंत उत्तम पद्धतीचं विश्लेषण आम्हाला या सर्व पुस्तकांमधनं पाहायला मिळतं. परंतु मुख्य मुद्दा काय येतो, प्रश्न काय येतो, आणि मुख्य उणीव काय आहे, आणि ज्यासाठी मी मोरे सरांचे जाणीवपूर्वक आभार मानतो की त्यांनी कृष्णाला अलौकिकतेतनं आणि देवघरातनं बाहेर आणलं आणि त्याला लौकिक बनवलं, त्याला व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघण्याची मुभा तुम्हा आम्हा सगळ्यांना उपलब्ध करून दिली. एक प्रसंग मला आठवतो, मी फक्त मला तो रेफरन्स मला कुठनं मिळाला आहे हे मी तुम्हाला कदाचित माझ्या नंतरच्या याच्यात सांगेल. पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक प्रश्न पडला होता, आणि तो त्यांनी त्यांचे पहिले सायंटिफिक ॲडवायझर, ही वॉज अ ब्रिटिशर, त्यांना विचारला होता. तो प्रश्न असा होता, म्हणजे हा अगदी कदाचित तुम्हा आम्हाला देखील हा प्रश्न पडलेला असू शकतो. प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस यासारखे महान तत्ववेत्ते हे फॉरेन लँडवरतीच का जन्माला आले, ते भारतात का नाही जन्माला आले? आणि त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं त्यांच्या सायंटिफिक ॲडवायझरनी ते अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. त्यांनी हे सांगितलं की भारतामध्ये एखाद्या व्यक्तीकडे जर फार मोठ्या प्रमाणावरती क्षमता असेल, कार्यक्षमता असेल, तर त्याला तात्काळ देवाचं रूप दिलं जातं आणि तुम्ही त्याला अलौकिक बनवून टाकतात, आणि त्यामुळे त्याच्या थॉट्सचं क्रिटिकल इंटरप्रिटेशन करणं, सायंटिफिक इन्क्वायरी करणं हे राहून जातं, कारण तिथं पाप पुण्याची संकल्पना यायला लागते. जर मी यांना क्रिटिसाइज केलं तर मी काहीतरी पाप केलं आहे म्हणून सातत्याने आम्ही भारतीय, म्हणजे जवळपास बहुतांश भारतीय, अर्थात तो 1900 स्वातंत्र्यानंतरचा इमिजिएट काळ होता, तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की बहुतांश भारतीय हे सातत्याने पापाच्या भावनेमध्ये राहतात की मी हे केलं तर पाप होईल, मी ते केलं तर पाप होईल. त्यामुळे आमच्याकडे इनोव्हेशन्स घडले नाहीत, कारण आम्ही मेनस्ट्रीम थॉटला चॅलेंज करू शकलो नाही. आणि ते करण्यासाठी आमच्याकडे जे सायंटिफिक स्पिरिट अलाउड केलं गेलं पाहिजे होतं, मग कदाचित त्यासाठी अनेक कारणे असू शकतील. मग तुमच्याकडे ती जातीची चौखंड देखील असू शकेल, कदाचित तुमच्याकडे आईन्स्टाईन जन्माला आला असेल, तुम्हाला माहिती नाही, कारण तुमच्याकडे अपवर्ड मोबिलिटी नव्हती. त्यामुळे मुद्दा असा निर्माण होतो की हा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये ही सायंटिफिक इन्क्वायरी नसल्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये सायंटिफिक इन्क्वायरी हा क्लॉज टाकण्यात आला. म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला कृष्णाच्या थॉटची सायंटिफिक इन्क्वायरी करण्याची संधी मिळालेली आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे सातत्याने जे काही चांगलं घडतं
ते फक्त पश्चिमी भूमीवरतीच घडतं आणि आपल्याकडे घडत नाही, ही एक गुलाम मानसिकता आपल्यामध्ये आहे. आपल्याकडे भारत हा सातत्याने आक्रमणाला बळी पडलेला देश आहे. इथं आक्रमक आले, काही इथं स्थायिक झाले, काही इथनं चालले पण गेले. आक्रमक गेले, परंतु त्यांच्याबरोबरची जी इथं राहिलेली गुलाम मानसिकता आहे ती अद्यापही टिकून आहे. आणि या गुलाम मानसिकतेची अनेक कारणं देखील आहेत. म्हणजे आजही बघा, मी एक टीकेचा भाग म्हणून म्हणत नाही, परंतु एक विद्यार्थी म्हणून जेव्हा देखील मी मी स्वतः एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, पण ज्या वेळेला मी अनेकदा आमच्या रेव्हेन्यू ऑफिसरचे डेझिग्नेशन्स बघतो तेव्हा मला भीती वाटायला लागते. मोरे सर, दंडाधिकारी, उपदंडाधिकारी, पण मी कधी कोणत्या तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर दंड हातात घेऊन जाताना बघितलेला नाही आहे. पण दंड हा मुद्दामून नॉमेनक्लेचरमध्ये ठेवला आहे जेणेकरून लोक त्याला घाबरावेत. कारण ह्या सगळे नॉमेनक्लेचर ब्रिटिशांनी तयार केल्या होत्या, कारण त्यांना लोकांना इंटिमिडेट करायचं होतं, घाबरवायचं होतं. अनफॉर्च्युनेटली आम्ही तेच नॉमेनक्लेचर्स आजही कंटिन्यू ठेवलेले आहेत. आमच्याकडचा कलेक्टर हा टॅक्स कलेक्ट करत नाही, पण आपण त्यांना कलेक्टर म्हणतो, कारण ते त्या काळात कलेक्टर टॅक्स कलेक्ट करायचे देखील. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्याकडचे अत्यंत उत्तम अशा प्रकारचे थॉट्स असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जे काही चांगलं घडलं आहे ते फक्त पश्चिमी भूमीवरतीच घडलं आहे. या मानसिकतेतनं बाहेर येणं आपल्याला गरजेचं आहे. तिसऱ्या मी मुद्द्याकडे येईल, आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण आजच्या ह्या डिस्कोर्सला धरून, तो हा आहे की अनेकदा शासनाला देखील या सगळ्या गोष्टींना खूप एनकरेज करणं गरजेचं असतं. मी तुम्हाला अमेरिकेचं उदाहरण देतो. अमेरिकेमध्ये थिंक टँकचं कल्चर आहे. हा काय प्रकार आहे, तर साधारणतः विद्वानांचा काही ग्रुप एकत्र येतो, तो आपली एक संस्था स्थापन करतो आणि त्याला गव्हर्नमेंट काही असाइनमेंट्स देते, त्याला काही फंड्स दिले जातात. एकट्या वॉशिंग्टन DC मध्ये फॉरेन पॉलिसीवरती काम करणारे 350 थिंक टँक्स आहेत. त्यातलं एक थिंक टँक भारतावर काम करेल, एक पाकिस्तानवर काम करेल, एक कलेक्टिव्हली साऊथ एशियावर काम करेल, एखादा पूर्णपणे अफगाणिस्तानवर काम करेल, आणि ते त्यांना फंड्स देतं. आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती साहित्याची निर्मिती होते, बराबर ट्रान्सलेशन्स केले जातात, कारण फंड्स मोठ्या प्रमाणावरती तिथं पंप केला जातो. अशा पद्धतीचं थिंक टँक कल्चर हे आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे कदाचित मोरे सरांचं एक पुस्तक आत्तापर्यंत मी त्यांना अनेक काही 2-3 कल्पना आमच्या आता जे इनिशियल टॉक झाले त्या सुचवल्या देखील, की बराबर कंपॅरिझन केले गेले पाहिजे की आम्ही देखील व्हिएन्ना काँग्रेसच्या आणि वेस्टफेलिया ट्रिटीच्या कितीतरी पुढे होतो. इसवी सन पूर्व 10व्या ते 8व्या शतकामध्ये ज्या वेळेला हा महाभारताचा काळ आहे, त्याच काळामध्ये आमच्याकडे या सगळ्या डिप्लोमसीचे जे कोड ऑफ कंडक्ट आहेत त्याचं बीजारोपण आमच्याकडेच झालेलं आहे. डिप्लोमॅटिक इम्युनिटी हा प्रकार मोरे साहेबांनी उत्तम पद्धतीने केला. ज्या वेळेला श्रीकृष्ण हा दुर्योधनाच्या दरबारामध्ये जातो, त्या दुर्योधनाला वाटतं की आपण त्याला अरेस्ट केली पाहिजे, त्याला काही आमिष दाखवलं पाहिजे, परंतु तसं करता आलेलं नाही आहे. कारण डिप्लोमॅटिक इम्युनिटी हा जो कन्सेप्ट आहे हा त्या काळात देखील उपलब्ध होता, फक्त आमच्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन झालं नाही. या बाबतीमध्ये आपण सातत्याने कमी पडतो. हे डॉक्युमेंटेशन तेव्हा झालं असतं तर. आणि दुसरं म्हणजे ट्रान्सलेशनचा भाग आहे, तो आपण त्याच्याकडे नंतर येणार आहोत. मुळात मुद्दा मला या ठिकाणी असा वाटतो आहे की हा संपूर्ण जेव्हा मी एक कृष्णचरित्र, वैचारिक चरित्र मोरे सरांनी लिहिलेलं वाचत होतो, तेव्हा मला प्रत्येक पानावरती आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे मूलाधार आहेत त्या मूलाधाराचं कुठेतरी बीजारोपण मला प्रत्येक पानावरती जाणवत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा या ग्रंथाला त्यांनी एका नव्या रूपाने, म्हणजेच मी त्यांना जे सांगितलं की तुम्ही कंपॅरिझन करा, की त्यांनी ज्या पद्धतीचे प्रकार सांगितलेले आहेत, म्हणजे परराष्ट्र धोरण कशा पद्धतीने राबवायचं त्याचे 4 प्रकार सांगितलेत: सम, दान, भेद आणि दंड. त्याच पद्धतीने त्यांनी डिप्लोमॅटचे काय प्रकार असले पाहिजेत हे व्हिएन्ना काँग्रेसने डिफाईन केलेलं होतं. मोरे साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये की अँबॅसिडर आणि स्पाईज अशा 2 प्रकारचे. आणि अँबॅसिडरची भूमिका केवढी मोठी होती, म्हणजे ज्या वेळेला डिप्लोमॅट्स नेमले जायचे त्यावेळेला त्यांना पूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जायची. म्हणजे त्यांना युद्ध घोषित करण्याचा, तह करण्याचा, काय कॉम्प्रोमाइज करायचं हे सगळ्यांचे अधिकार दिले जायचे, त्यांना प्राधिकृत केलं जायचं. आजही आपल्याकडे तशाच पद्धतीचं ग्रेडेशन आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये आहे. अशाच पद्धतीने आपल्याकडे फर्स्ट सेक्रेटरी, सेकंड सेक्रेटरी, थर्ड सेक्रेटरी, ज्यांना कशा कशा पद्धतीचे अधिकार दिले जातात, अँबॅसिडर ज्याला प्रामुख्याने बोलणी करण्याचे अधिकार आहे, हा भाग तुम्हाला आजही दिसतो. फक्त आता हळूहळू या गोष्टी पुढे यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की महाभारत जे आहे
हे एक अशा प्रकारचं इंटेलेक्च्युअल टेक्स्ट आहे की ज्याच्यामध्ये भारताची राजकीय विचार प्रणाली, भारताची पॉलिटिकल फिलॉसॉफी याचं डायव्हर्सिफाईड किती होतं याचं एक प्रातिनिधिक रूप आपल्याला या संपूर्ण ग्रंथाच्या माध्यमातून दिसून येतं. मी हे वाचत असताना काही महत्त्वाच्या बाबी ह्या माझ्या डोळ्यासमोर आल्या, ज्या मला तुम्हाला जाणीवपूर्वक त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे, कारण संपूर्ण पुस्तकाचं इंटरप्रिटेशन माझी इच्छा असली तरी आता सध्या वेळेअभावी आपल्याला करता येणार नाही. आपल्या संपूर्ण फॉरेन पॉलिसी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या डिस्कोर्समध्ये, कारण मी त्या दृष्टिकोनातनं या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक सांगतो की आपल्या परंपरेमध्ये केवळ आदर्शवाद आणि अहिंसाच आहे असं नाही. हे एक अत्यंत महत्त्वाचा भाव आहे की आपलं जे एकूणच परराष्ट्र धोरण भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं होतं त्यावरती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आदर्शवादाचा आणि महात्मा गांधींच्या अहिंसेचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रभाव होता. त्या चुकीचं नाही, कारण तो हे लक्षात घ्या की फॉरेन पॉलिसीमध्ये त्या काळामध्ये आपल्याला जी एक हाईट मिळाली होती नेहरूंच्या काळामध्ये फार फार इम्पॉर्टंट होती. थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये आपण लीडर म्हणून आपल्याकडे बघितलं जायचं. परंतु ज्या वेळेला मी हा ग्रंथ वाचला तेव्हा मला असं वाटलं की याशिवाय देखील एक अल्टरनेट परंपरा आपल्याकडे होती आणि जी फॉरेन पॉलिसीमध्ये अप्लाय केली जाणं गरजेचं होतं ती म्हणजे कृष्णाची वास्तविकता, ज्याला आम्ही म्हणतो प्रॅग्मॅटिझम, प्रोफेशनॅलिझम इन फॉरेन पॉलिसी. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर या निमित्ताने मांडू इच्छितो. कोणत्याही राष्ट्रामध्ये अंतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरण ह्या दोन्ही भिन्न बाबी असतात. अंतर्गत धोरणासाठी तुमच्याकडे राज्यघटना असते. अंतर्गत धोरणाचे कशा पद्धतीने त्या अंतर्गत धोरण राबवलं जावं याची काही मूल्य असतात, जे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये नमूद केलेली आहेत. राईट, लिबर्टी, इक्वॅलिटी, पॅटर्निटी आहे, सेक्युलरिझम आहे. या मूल्यांच्या आधारावरती तुमचं अंतर्गत धोरण हे राबवलं जातं आहे आणि ते गेलं पाहिजे आहे असं तुमची राज्यघटना सांगते. परंतु प्रत्येक देशाचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याला अशाच प्रकारचे मूल्य अप्लाय केलेच गेले पाहिजेत असं नाही. अंतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो. अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपण अमेरिकेला सातत्याने क्रिटिसाइज करत असतो, पण अमेरिकेला आपण जेव्हा क्रिटिसाइज करतो तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला आपण क्रिटिसाइज करतो, अमेरिकेच्या अंतर्गत धोरणाला नाही. कारण ज्या पद्धतीची डेमोक्रेसी, म्हणजे बिल क्लिंटन सारखा सामान्य माणूसही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारची परिस्थिती भारतात आहे का आपण स्वतःलाच प्रश्न विचारू शकतो. ही जी व्हायब्रंट डेमोक्रेसी आहे ही डेमोक्रेसी तिथं नक्कीच आहे, परंतु जेव्हा परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा ते त्या बाबतीमध्ये अत्यंत निर्दयीपणे वागतात, अत्यंत निर्दयीपणे. कारण प्रत्येक राष्ट्राचा जसं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो तसं प्रत्येक राष्ट्राचा आपला एक स्वभाव असतो, तसं प्रत्येक व्यक्तीचा आपली एक संस्कृती असते, तशी प्रत्येक राष्ट्राची एक संस्कृती असते आणि त्या संस्कृतीचं बीजारोपण कुठेतरी त्या राष्ट्राच्या इतिहासामध्ये असतं. तुम्ही जर अमेरिकेचा इतिहास बघितला तर हा अमेरिकेचा इतिहास रक्तरंजित आहे. अमेरिका निर्माण कशी झाली? ब्रिटिशर्स आले आणि त्यांनी पहिले रेड इंडियन्सला कापलं, त्यांचं मॅसाकर केलं, त्यांना मारत मारत ते पुढे गेले. त्यानंतर त्यांच्याकडे अनेक वॉर झाले इंटरनल. त्यामुळे अमेरिका ही सातत्याने रक्तरंजित देशामधनं पुढे गेलेली असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व्हायव्हलची इन्स्टिंक्ट प्रचंड स्ट्रॉंग आहे, प्रचंड स्ट्रॉंग आहे. म्हणजे आम्हाला जर वाटत असेल की उद्या मला कोणाकडनं धोका होणार असेल तर मी आजच त्याच्या संदर्भामध्ये ॲक्शन घ्यायला सुरुवात करणार, मी मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे ते परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये अत्यंत निर्दयी ठरतात. हा प्रकार आपल्याकडे झाला नाही, कारण कदाचित मोरे सरांचं पुस्तक त्यावेळेला आलं असतं, हा प्रकार त्यावेळेला झाला असता तर कदाचित परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये एखादा पर्यायी विचार समोर आला असता. आपण आपल्या ज्या घटनेच्या प्रियम्बलमध्ये जी मूल्य दिलेली होती, मग ती सगळी स्वातंत्र्य, समता, बंधुता असेल, आपण त्याला एक्सटेंड केलं आणि फॉरेन पॉलिसीमध्ये अप्लाय करायला सुरुवात केली. भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव अशी राज्यघटना आहे की ज्याच्यामध्ये फॉरेन पॉलिसी कशी कंडक्ट केली जावी या संदर्भामधली सूत्र आहेत. आर्टिकल 50A. तुम्हाला कोणत्या राज्यघटनेमध्ये फॉरेन पॉलिसी कशी कंडक्ट केली जावी अशी सूत्र मिळणार नाहीत. फॉरेन पॉलिसी नॅशनल इंटरेस्टवरती कंडक्ट केली जाते.
आणि या ठिकाणी सातत्याने मला हे पुस्तक वाचताना जाणवतं की कृष्णाने तुम्हाला केवळ अहिंसा आणि आदर्शवाद हाच परराष्ट्र धोरणाचा आधार असू शकतो का, याशिवाय देखील परराष्ट्र धोरणाचा एक दुसरा आधार असू शकतो. म्हणून तुम्ही प्रॅक्टिकल राहणं, वेळ प्रसंगी सगळे ऑप्शन जर तुमचे एक्झॉस्ट झाले असतील, युद्धाचा मार्ग देखील तुम्ही पत्करणं. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीच्या नेटवर्किंग तुम्हाला कोणताही तह करताना, युद्ध करताना करावे लागतात, मग तो जरासंधाच्या पराभवाच्या वेळेला असेल, नरकासुराच्या बाबतीमध्ये असेल, ज्या पद्धतीची प्लॅनिंग ही केली गेलेली होती, अत्यंत उत्तम. म्हणजे मी सातत्याने त्या सगळ्या कन्सेप्ट ज्या वापरल्या गेल्या होत्या त्याला माझ्या फॉरेन पॉलिसीमधल्या पॅरलल ज्या आजच्या वेस्टर्न टर्मिनॉलॉजीज आहेत त्यांना सातत्याने मी अप्लाय करून बघत होतो आणि मला वाटायचं की अरे हे असंच घडत आहे. अश्वमेध यज्ञ असेल, यासारखे मोठे यज्ञ त्या काळात केले जायचे. हे यज्ञ काय होतंय की ज्या प्रसंगी तुमचं सार्वभौमत्व हे सगळ्या भारताने त्या काळामध्ये, म्हणजे हा जो काळ होता बेसिकली हा इसवी सन पूर्व 10वा ते 8वा शतकातला हा काळ टेंटेटिव्हली होता, ज्यामध्ये राजसत्ता ही भारतामध्ये प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली होती. छोटे छोटे राजे होते आणि त्यांच्यासाठी सत्तेसाठी संघर्ष चालला होता. परंतु हा जेव्हा संघर्ष चाललेला होता त्यावेळेला त्यांच्यामध्ये अलायन्सेस व्हायचे, काउंटर अलायन्सेस व्हायचे, बॅलन्स ऑफ पॉवर त्यासाठी केलं जायचं. पण ह्या सगळ्यांचा आधार एक नीती होती जी आता मोरे सरांनी सांगितली होती आणि त्या नीतीवरती सोशल स्टेबिलिटी डिपेंड होती. आणि जो कोणी सोशल स्टेबिलिटीला, कारण धर्माचा मुख्य उद्दिष्ट त्यावेळेला ते होतं की सोशल स्टेबिलिटी मेंटेन राहिली पाहिजे, एक ऑर्डर मेंटेन राहिली पाहिजे, आणि ती ऑर्डर डिस्टर्ब जर कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध अलायन्स तयार करायचं, जे जरासंधाच्या विरुद्ध झालं तशा पद्धतीचे अलायन्स केले गेले. परंतु कृष्णाच्या बाबतीमध्ये मला एक जाणवलं की कोणत्याही छोट्या राजाला त्याला पराजय झाल्यानंतर पूर्णपणे त्याला नष्ट करायचं नाही, तर तुम्ही केवळ तुमचं स्वामित्व त्याच्याकडनं ॲक्सेप्ट करून घेणं, त्यांनी तुमचं सार्वभौमत्व ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही त्याला ठेवणं, त्याला सर्व्हाइव्ह करायला लावणं, जे त्यांनी सहदेवाच्या बाबतीमध्ये केलं. हा जो प्रकार आहे याची कंपॅरिझन, म्हणजे याच्यामध्ये एक फार महत्वाची कन्सेप्ट अलीकडच्या काळामध्ये आपण पीसफुल कोएक्झिस्टन्स असं म्हणतो, की जरी तुमच्याकडनं ही जी ऑर्डर आहे याला डिस्टर्ब करण्याचे प्रयत्न होत असतील तरी तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, आम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीला नियंत्रित करू पण आम्ही तुम्हाला संपवणार नाही. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हा जो पीसफुल कोएक्झिस्टन्सचा पार्ट आहे, जेव्हा तुम्ही वेस्टर्न थेरीज ज्या आहेत त्या थेरीज विषयी जेव्हा आपण विचार करतो, विशेषतः 1648 नंतर ज्या वेळेला वास्तववाद, ज्याला आपण रिअलिझम हा प्रत्यक्षामध्ये येतो, त्याच्याशी जर तुम्ही कंपॅरिझन केली, थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे पण मी अगदी सोप्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं असं म्हणणं होतं की हे संपूर्ण जग म्हणजे सत्तेसाठी संघर्ष करणारे लहान लहान देश आहेत. हे देश कोणाचीही सत्ता, त्यांच्यावरची सत्ता ॲक्सेप्ट करू शकत नाहीत. त्यांचं अल्टिमेट एम जे आहे, हे अल्टिमेट एम नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध साध्य करणं हेच आहे. त्यामुळे कोणत्याही ऑर्डरला हे मान्य करणार नाहीत, आपल्या इंटरेस्टसाठी हे युद्ध करतील. पण तिथं कुठेही पीसफुल कोएक्झिस्टन्स म्हणजे यांच्यामध्ये देखील एखादी ऑर्डर निर्माण केली जाऊ शकते, यांच्यामध्ये देखील एखादा शांततेसंदर्भातला ग्रुप तयार केला जाऊ शकतो, याचा स्कोप दिसत नाही. जो तुम्हाला यामध्ये जो पीसफुल कोएक्झिस्टन्स मध्ये मोरे सरांनी बरेचशी पानं त्याच्यावरती केलेली, त्यांनी अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. हा एक महत्त्वाचा स्कोप आहे. कदाचित हा आपण जर पुढे आणला तर एक वेगळ्या प्रकारचं आयाम या थेअरीला मिळू शकेल असं मला वाटतं. त्यामुळे हा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे मी त्याला गल्लत म्हणणार नाही, लक्षात घ्या, पण एक गोष्ट व्हायला पाहिजे होती जी आपल्याला कृष्ण आणि शकुनी मामाच्या, विशेष करून शकुनी मामाच्या बाबतीमध्ये मी विशेष करून तुम्हाला म्हणेल की फॉरेन अफेअर्समध्ये डिप्लोमसी कंडक्ट करताना थोड्याफार प्रमाणात नॅशनल इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला जर काही छल कपट करावं लागलं, त्याला आपण अपधर्म असा शब्द आहे, धर्म आणि अपधर्म. धर्म हा तुम्ही डोमेस्टिक अफेअरसाठी वापरा, परंतु काही प्रमाणात अपधर्म हा फॉरेन अफेअर्ससाठी वापरावा लागला. आणि जर त्याचं उद्दिष्ट हे नैतिकतेला आधारावरती असेल, म्हणजे तुमचं एंड जर मोरालिटीवरती बेस्ड असेल, तर तुम्ही त्या साधनाच्या, अपधर्माच्या साधनाचा फारसा विचार करू नका.
आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण सातत्याने विचार करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही रूल्सच्या फ्लेक्झिबिलिटीविषयी आपण विचार, म्हणजे आपल्याकडे सातत्याने दया दाखवणं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मध्ययुगीन इतिहासामधलं, पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीच्या बाबतीमधलं. त्यांच्यामध्ये तराईचं युद्ध झालं 1190 तिकडं. म्हणजे त्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीचा पूर्णपणे पराभव केला, त्याला अरेस्ट केलं. कदाचित इच्छा असली असती तर मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाण तेव्हा संपवू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यावेळेला युद्धबंदीच्या संदर्भात जे वॉर प्रिझनर्स होते त्यांच्या संदर्भातले नियम होते, एक विशिष्ट काळाने त्यांना सोडलं पाहिजे. त्यांनी त्यांना सोडलं आणि त्याच्या नेक्स्ट इयरला पुन्हा अटॅक झाला आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला. असे एक नाही, तुम्हाला अनेक उदाहरणं मला सांगता येतील की जो कणखरपणा किंवा ज्या पद्धतीचा प्रॅग्मॅटिझम किंवा ज्या पद्धतीचा मुत्सद्दीगिरीपणा, शहाणपणा हा परराष्ट्र धोरणामध्ये आला पाहिजे होता, तो कदाचित या बाबतीमधलं जर संशोधन आणखीन प्रखर पद्धतीने पुढे आणलं असतं आणि ते जर इंग्रजी माध्यमातून पुढे आलं असतं तर कदाचित स्टोरी थोडीशी डिफरंट राहिली असती. 2 साधे उदाहरणं तुम्हाला देतो. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या मेंबरशिपसाठी भारत आता गेल्या कित्येक दशकापासून झगडतो आहे, परंतु आजपर्यंत ती मेंबरशिप मिळाली नाही. पण हीच मेंबरशिप 1950ला भारताला ऑफर करण्यात आली होती. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं बघतो की फॉरेन पॉलिसीमध्ये इन्फॉर्मल रिलेशन्सला महत्त्व नसतं, पण त्यावेळेला आपण स्वतःहून ती सांगितलं की चीनला तुम्ही द्या, आम्हाला देऊ नका, कारण चीन त्याला जास्त डिझर्व करतो आणि आता तोच चीन आम्हाला अडवतोय. आसियान नावाचा एक ट्रेड ब्लॉक आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत देशांचा ग्रुप आहे, 10 देशांचा ग्रुप आहे. या देशाने 1984ला आम्हाला मेंबरशिप ऑफर केलेली होती, परंतु आम्ही पुन्हा एकदा त्याच विचारसरणीमध्ये आयडियालिझममध्ये गेलो आणि आम्ही ती मेंबरशिप नाकारली. आज 3 दशकापासून आपण सातत्याने त्यांचे डोर नॉक करतोय की आम्हाला मेंबर बनवा, ते बनवत नाहीये. हा जो एक प्रकारचा कणखरपणा, प्रॅग्मॅटिझम मला असं वाटतं जो येऊ शकला असता. आणि तोच एक मला आणखीन एक रेफरन्स पुस्तकाचा जो जाणीवपूर्वक द्यावासा वाटतोय, जॉर्ज पर्कोविचचं इंडियाज न्यूक्लिअर बॉम्ब नावाचं जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी फार उत्तम पद्धतीने आपली थिंकिंग, म्हणजे आपला जो राष्ट्रीय विचार आहे तो मांडलेला आहे, कल्चर आपलं मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जवळपास बहुतांश देशामध्ये राजकारणी लोकांनी शास्त्रज्ञांवरती दबाव आणलाय अणुबॉम्ब बनवा म्हणून. भारतामध्ये उलटं घडलंय. भारतामध्ये आपले बहुतांश मुत्सद्दी राजकारणी, राष्ट्रीय नेते अणुबॉम्बच्या विरोधामध्ये होते, पण आपले शास्त्रज्ञ फेवरमध्ये होते. आणि अनेक प्रसंगी शास्त्रज्ञांनी दबाव आणला की तुम्ही अणुबॉम्ब बनवा. हा त्याच्या उलट प्रकार हा पाकिस्तानमध्ये घडला होता. जुल्फिकार अली भुत्तोनी फार मोठा दबाव आणला होता की अशा प्रकारचा बॉम्ब आपल्याकडे पाहिजे म्हणून. मी हे मुद्दे तुम्हाला यासाठी सांगतो आहे की मला ज्या वेळेला हे पुस्तक वाचताना हे रेफरन्सेस मिळत होते, मला असं वाटतंय की आपण आपले ज्या व्हॅल्यूज आहेत की ज्याचं आपण फॉरेन पॉलिसीमध्ये अप्लाय करतो ते काही चुकीचं नाही आहे. म्हणजे पंचशील सारखं तत्व आलंच पाहिजे, नॉन अलाइनमेंट आलंच पाहिजे, पण ते करत असताना कुठेतरी आपण कृष्ण आणि त्याच प्रमाणामध्ये कंस देखील आठवला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून याचा विचार व्हावा असा देखील मुद्दा मी या ठिकाणी प्रकर्षाने मांडू इच्छितो. यामध्ये अनेक असे रेफरन्सेस आलेले आहेत की ज्याचा उल्लेख हा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मी करू इच्छितो. आणि विशेष म्हणजे पीसफुल कोएक्झिस्टन्सच्या बाबतीमध्ये पॅरलल टर्मिनॉलॉजी म्हणून आपण पंचशील डॉक्ट्रिनचा विचार हा आपल्याकडनं होतो आहे. एक जी महत्त्वाची बाब मला पुन्हा एकदा जाणवली ती म्हणजे जे फॉरेन पॉलिसी कंडक्ट करण्याचे आधार, ज्याचा मी उल्लेख थोडक्यात आपल्याशी केला, हे मूलाधार सातत्याने बदलत असतात, परंतु काही गोष्टी ह्या कोर म्हणून आपल्याला वापराव्या लागतात. जसं युद्धाच्या बाबतीमध्ये कृष्णाचे विचार होते की ज्या वेळेला डायलॉगचे सर्व ॲव्हेन्यूज एक्झॉस्ट होतात, म्हणजे त्यांचा प्रथम भर हा डायलॉगवरती होता. कारण ज्या वेळेला कृष्ण हे दुर्योधनाच्या दरबारामध्ये डिप्लोमॅट म्हणून गेलेले होते, त्यावेळेला त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की वॉर हे किती डिझास्ट्रस असू शकतं आणि वॉर हे करणं हा शेवटचा पर्याय कसा असू शकतो, तुम्ही वॉर टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, या संपूर्ण पद्धतीचं विवेचन हे कृष्णाकडनं झालेलं होतं. परंतु ज्या वेळेला हे सगळे ऑप्शन्स एक्झॉस्ट केले जातात त्यावेळेला वॉर ही एक नेसेसिटी बनते. अगदी थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो मी अलीकडच्या काळामधलं.
की आपण काश्मीरमध्ये पवित्र रमजान महिन्याच्या काळामध्ये युनिलॅटरल सीज फायर डिक्लेअर केलं. या युनिलॅटरल सीज फायरमध्ये हे युनिलॅटरल आपण केलं कारण याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची हिंसा व्हायला नको हा उद्देश होता. परंतु आपण असं बघतो की त्याच वेळेला आपल्या जवानांवरती 66 हल्ले झाले, 5 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. मुद्दा असा आहे की आपण कोणाविषयी रॅशनॅलिटी दाखवतो आहोत की जे मुळातच इररॅशनल आहेत. सीज फायर आम्ही डिक्लेअर केलेलं आहे, आम्ही हिंसाचार करणाऱ्यांनी सांगितले, पण ते त्यांनी केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण आता ऑल आउट वॉर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि हे ऑल आउट वॉर जेव्हा पाकिस्तानसारखा आपला शेजारी असेल त्यावेळेला अनेकदा हे नेसेसिटी बनतं. परंतु एक गोष्ट जी जाणीवपूर्वक कृष्णाने सांगितलेली होती की डायलॉग हा सातत्याने असला पाहिजे आणि जर डायलॉग हा फेल ठरतो तेव्हा युद्धाची सुरुवात होती. आणि ही जी डायलॉगची परंपरा आहे ही डायलॉगची परंपरा आम्ही 1998 पासून सातत्याने अपेक्षा करतो, ज्याला आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर असं म्हणतो. सातत्याने डायलॉगमध्ये आपण पाकिस्तानला एंगेज करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते आता होत नाहीये कारण टेरर आणि टॉक हे एकत्रपणे जाऊ शकत नाहीयेत. आणि त्यामुळे आपण असं बघतो की त्यांच्याकडे सीमारेषेवरती 43 टेररिस्ट कॅम्प्स आहेत, त्याच्यामधनं 350 दहशतवादी सध्या तयार आहेत तुमच्याकडे इन्फिल्ट्रेशन करण्यासाठी. अशा वेळेला आपल्याला कोणत्याही पद्धतीने ऑल आउट वॉरची घोषणा करणं हे जर आपण हा टेक्स्ट वाचला यासम हा, तर त्यावेळेला असं आपल्याला वाटतं की हे पूर्णपणे इमॉरल आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी मोरे सरांना हे सजेस्ट केलं आहे, अर्थात त्यांच्यात कामाची प्रचंड व्याप्ती आहे, की सर आपण हे कंपॅरिझन केलं पाहिजे आहे. ह्या ज्या सगळ्या मोठमोठ्या ट्रिटीज झालेल्या आहेत त्या ट्रिटीजमध्ये ज्या पद्धतीचे नियम पुढे आलेले आहेत त्याच्या कितीतरी पहिले आमच्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या. आमचे थॉट्स किती डायव्हर्सिफाईड होते. आमच्याकडे गीतेमध्ये, अर्थशास्त्रामध्ये किंवा महाभारतामध्ये राजनीतीचे ज्या पद्धतीने सूत्र सांगितलेले आहे, सिस्टमॅटिक ॲनालिसिस केला गेलेला आहे. एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राबरोबर संबंध कसे असावेत यापासून तर तहामध्ये तह करण्याच्या पद्धती कशा असाव्यात, युद्ध करण्यामध्ये कोणावरती अटॅक करावा कोणावर अटॅक करू नये या पद्धतीने, एवढंच नाही तर सैनिकांना मानव अधिकारांचे धडे कसे दिले जावेत, जो मुद्दा आता महत्त्वाचा आहे, याचे देखील रेफरन्सेस महाभारतामध्ये आहेत. याचं व्यवस्थित कोडिफिकेशन होणं, याचं सिस्टमॅटिकली रिप्रेझेंट